या जगाच्या पाठीवर बाप नसेल ना दादा तर फार माणसं रडली बर का. अरे बाप ज्याच्या जीवनातून वजा केला ना त्याच्या जीवनातलं जगण्याचं माप वजा झालं. या बापासाठी बरेच लोक रडले. एक सांगू, लोक मला सहज विचारतात का हो मडके महाराज बाप काय कीर्तनाचा विषय आहे का. मी त्याला सांगितलं हे राजा बाप कीर्तनाचा विषय नाही, बापामुळेच कीर्तन हा विषय रे. बापामुळेच आहे रे. बाप बाप असतो गड्या, बाप बाप असतो गड्या. बापाची सर या जगात कुणाला येऊ शकत नाही. अरे थंडी त्या बापाला वाजते, स्वेटर तुम्हाला असतं, भूक त्या बापाला लागते, जेवण तुम्हाला असतं, चप्पल त्या बापाची तुटती चप्पल तुम्हाला असती, कपडे त्या बापाच्या फाटतात कपडे तुम्हाला असतात. अरे तुटलेली चप्पल घेऊन हा बाप शिवणाऱ्याच्या जवळ जातो ना सांगतो दादा एवढी चप्पल शिवून देता का, दादा एवढी चप्पल शिवून देता का. आणि शिवणारा सांगतो हे राम भाऊ अरे 8 वेळेस चप्पल सुटली, अरे 8 वेळेस चप्पल तुटली, 8 वेळेस शिवली, आता काही शिवायला जागा आहे का, जाऊ दे ना, घे ना 400 रुपयाची नव्हे घे, काय फरक पडणार आहे. आणि बाप सांगतो दादा या 400 रुपयात माझ्या पोरीचं दप्तर येईल, याचं नाव बाप आहे रे, याचं नाव बाप आहे. बाप बाप असतो रे दादा. काय सांगू बापाची महती सांग. अरे तुम्ही आम्ही बापाची महती कळून घेतली नाही किंवा आम्हाला सांगितली नाही. सगळे आले आई माझी मायेचा सागर, दिला जन्म आईने मला, उपकार हा मोठा झाला. काय सांगू आता त्या ठिकाणी आईचे उपकार. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, श्यामची आई लिहिली, श्यामचा बाप नाही लिहिला. खरंच आमचा बाप आमच्यासाठी काहीच नाही करत का हो. अरे जेवण घे म्हणणारी आई आमच्या लक्षात राहते भल्या माणसा, परंतु आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप किती जणांच्या लक्षात राहते. अरे एक वेळेस जेवून घे म्हणणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप आमच्या लक्षात नाही. अरे कृष्ण कुणाचा, आम्ही सहज म्हणतो यशोदेचा, कृष्ण कुणाचा, देवकीचा, पण त्याच पुरातून घेऊन जाणारा वसुदेव किती जणांच्या लक्षात आहे रे. आई घराचं मंगल्य असेल हो, आई घराचं मंगल्य असेल, पण बाप घराचं अस्तित्व आहे ना, ही गोष्ट तुमच्या लक्षात असते. बाप बाप आहे हो, बाप करी जोडी लेकुराच्या, तुकोबराय म्हणतात बाप करी जोडी लेकुराच्या ओढी आपुली करवंडी वाळून या. तो बाप स्वतःच्या पोटाला चिमटा घेतो पण आपल्या लेकरासाठी कमवून ठेवतो, त्याचं नाव बाप आहे हो, त्याचं नाव बाप आहे. सांगू बाप पाहायचं ना तुम्हाला, सांगतो तुम्हाला एक लक्ष द्यायचं. ज्यावेळेस महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांची आई गेली, बाप गेला, ज्ञानोबरायांची माय गेली, ज्ञानोबरायांचा बाप गेला, ज्ञानोबरायांची मायबाप गेल्याच्या नंतर या समाजातल्या वाईट लोकांना ज्ञानोबरायांना आळंदीच्या बाहेर काढलं होतं. ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये नदीमध्ये आंघोळ सुद्धा करू देत नव्हते, ज्ञानोबरायांना मधुकरी मिळू देत नव्हते. परंतु एक दिवस 8 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबरायांना बोलायला लागली, दादा हे दादा अरे 8 दिवस झाले रे दादा, आई नाही बाप नाही दादा, भूक लागली, भूकेनं व्याकुळ झाले दादा, सांगणारे काय खाऊ. आणि बहिणीत जीव असतो बाबा. ज्ञानोबरायांनी काकेमध्ये झोळी घेतली, आळंदीमध्ये मधुकरीसाठी गेले. ज्ञानोबरायांनी काकेमध्ये झोळी घेतली, आळंदीमध्ये मधुकरीसाठी गेले. ऐका माझ्या माय बापांना, ऐका जरा इकडे लक्ष दे. आणि ज्यावेळेस ज्ञानोबराय आळंदीमध्ये मधुकरीसाठी गेले, ज्ञानोबरायांनी एका घरावर थाप टाकली, घर उघडलं गेलं. उघडलेल्या घरातून 80 वर्षाची म्हातारी बाहेर आली आणि तिने आवाज दिला, आहे रे ए पोरा, अरे कोण पाहिजे रे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आई कोणी नाही. कशाला आलास. आई 8 वर्षाची मुक्ताबाई, आई आई 8 वर्षाची मुक्ताबाई, भूक लागली होती. आई नाही बाप नाही कळत नाही हो तिला, भुक्याने व्याकुळ झालं लेकरू, म्हणून त्या ठिकाणी मधुकरी मागायला. मधुकरी पाहिजे. ए पोरा, आई नाव आहे तुझं. आई माझं नाव ना ज्ञानेश्वर, मी विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर आहे हो. आणि विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर आहे आवा, मी नाव ऐकलं. 80 वर्षांनी हातात त्या म्हातारीची काठी काढी पडली, म्हातारी खाली बसली, तत्सण म्हातारीच्या डोळ्यात. म्हातारी ज्ञानोबरायांनी बोलायला लागले, बाबा हे ज्ञानेश्वरा, तुझा पाप फार चांगला होता रे ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरायांनी ऐकलं, काकेत ती झोळी खाली ठेवली. ज्ञानोबराय म्हातारीला बोलतात, आई माझा बाप चांगला होता. अरे तुझा बाप फार चांगला होता, इंद्रायणीची अंघोळ करायचा, सिद्धेश्वराचा अभिषेक करायचा, आळंदीमध्ये मधुकरी मागायचा, आणि नदीकाठी अभ्यास करत बसायचा. तुझा बाप चांगला होता रे ज्ञानेश्वर. मग आई माझा बाप चांगला होता, मग माझ्या बापाला का मारावं लागलं हो. आणि त्या म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर फार गोड आहे. म्हातारीने सांगितलं, ज्ञानेश्वरा
तुझा बाप मेला नसता तर तू जगाचा बाप झाला नसता रे ज्ञानेश्वरा.